हॅलो फ्रेंड्स, कोरिएंडर लीव्स किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला मँगो रोल अगदी सोप्या पद्धतीने आणि 4 युक्तीच्या गोष्टी सांगून करायला शिकवणार आहे। चला तर मग टेस्टी आणि मस्त मँगो रोल कसा करायचा ते पाहूया। आपल्या मँगो रोल साठी 2 हापूस आंबे घेतलेले बघा। जास्त डार्क रंग असलेला गोडसर असा आंबा घ्यायचा। केशर घ्या तुम्ही, लगडा घ्या। आपल्याला आंबे किती घ्यायचे याच्यापेक्षा त्याच्यातली प्युरी मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे। याचं साल काढून आपल्याला आंब्याची प्युरी करायची पाणी न टाकता। आपल्या मँगो रोल साठी आपल्याला साहित्य एकदम कमी लागतं, घरच्या साहित्यात होतो। मिल्क पावडर घेतलेली आहे आपण। मिल्क पावडर कशी घ्यायची ते दाखवते मी तुम्हाला। होल मिल्क पावडर घ्यायची, त्यामध्ये साखर नसते। आणि ही मिल्क पावडर घेतल्यामुळे काय होतं की आपला मँगो रोल मस्त होतो, त्याला टेक्स्चर चांगलं येतं, चिवट होत नाही। दुसरी मिल्क पावडर तुम्हाला दाखवते मी। ही पण येते बाजारामध्ये, डेअरी व्हाइटनर असतं, तर ही नाही घ्यायची। आणि समजा नाही मिळाली तर ही घेतली तरी काही हरकत नाही, पण ती मिळाली होल मिल्क पावडर तर जास्त चांगलं। किंवा मग मिल्क पावडर नसली तुमच्याकडे तरी तुम्ही दूध आटून घेऊ शकता, त्याचा घट्ट असा खवा करूनही तुम्ही घेऊ शकता। 1 लिटर दुधाचा खवा या बर्फीसाठी लागेल आपल्याला। पाऊण कप आपण पिठी साखर घेतलेली। गोडाचं प्रमाण तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। आणि डेसिकेटेड कोकोनट मी तुम्हाला लाडूच्या रेसिपी मध्ये सांगितलं त्याप्रमाणेच घरचंच हे खोबरं आहे, त्याचं साल काढून ते किसून घेतलं आणि मिक्सरला तो किस 2-3 वेळा पल्स मोडवर ते फिरवलं आणि छान असं आपलं डेसिकेटेड कोकोनट तयार झालं। 4 ते 5 टेबलस्पून आपल्याला लागणार आहे। आणि 1 ते 1.5 टेबलस्पून हे घरचं तूप मी घेतलेलं आहे। आणि आंब्याचा आपण साल काढून घेऊ। दोन आंब्याचं साल काढून घेतलं, आता त्याची फोडी करून घेऊ। या पद्धतीने केलं तर सोपं जातं आपल्याला काढायला। अशा करून घेते सर्व। आंब्याचं गर अशा पद्धतीने काढून घेतलं, मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आपल्याला आता हे एकदम बारीक प्युरी करून घ्यायची त्याची। पाणी अजिबात टाकायचं नाहीये। मँगोचं गर असं छान बारीक करून घेतलं बघा आपण। मिल्क पावडर या बाउलमध्ये काढून घेते मी आणि या कपाने आपण मँगो पल्प मोजून पाहू। 240 ml चा हा कप आहे। असं मोजून घेतलं म्हणजे तुम्हाला मँगो रोल करताना परफेक्ट मोजमाप कळेल। परफेक्ट मँगो रोल बनवण्यासाठी युक्तीच्या 4 गोष्टी मी सांगणार आहे। 1 आंबा घेतला, 2 आंबा घेतला, त्यामुळे आपल्याला काही लक्षात येणार नाही बघा। नॉनस्टिक पॅन घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा टेबलस्पून तूप टाकून घेते, ते लावून घेऊ सगळं। ही मँगो प्युरी टाकू आपण। आपली मँगो प्युरी बघा 1.5 कप भरलेली आहे। 1.5 कपच घ्यायची, एकाच 1.5 प्रमाण घ्यायचं। तुम्ही कप घ्या किंवा वाटी घ्या, कोणतंही प्रमाण तुम्ही सेट करू शकता। अगदी कुणी केली तरी तुमची मँगो रोल बर्फी एकदम मस्त होणार आहे। एकूण 1.5 कप, मग तुमचं 2 आंब्याचं निघेल, 1 आंब्याचं निघू शकते प्युरी। आंबे किती घ्या याला महत्व नाहीये, तर त्याची प्युरी किती निघते ते मोजून घ्यायचं आहे आपण। मँगो रोल करण्यापूर्वी आपल्याला एक पूर्वतयारी करायची आहे। तुम्ही पोळपाट घ्या, मी आता चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे, त्याला हा बटर पेपर लावलेला आहे। सिल्वर फॉइल तुम्ही घेऊ शकता आणि त्याला वरतून तूप लावून ठेवू, म्हणजे आपल्याला ते मिश्रण याच्यावर टाकता येईल। गॅस सुरू केलेला आहे आपण आणि मध्यम गॅस ठेवलेला आहे आपण आणि हलवत राहायचं आहे सारखं। 3-4 मिनिट आपण ही मँगो प्युरी घट्ट करून घेऊ थोडी। तुम्ही इथं आंबा घेताना की युक्तीची गोष्ट लक्षात ठेवा की दशावाला आंबा नाही घ्यायचा। दशा असल्या की मग आपलं मँगो रोल चांगला नाही होणार। असं बघा याच्यात कुठं दशा आहे का। बघा 4 मिनिट झाले, आता थोडीशी किंचित चमक आलेली आहे त्याला आणि घट्ट झालेली आहे आपली मँगो प्युरी। गॅस दाखवते, असा गॅस ठेवलेला आहे मी, लो टू मिडियम गॅस आहे। आता या स्टेजला आपण साखर टाकू। पिठी साखर टाकलेली आहे 1 कप। आता हलवत राहू सारखं साखर टाकल्यानंतर आपण। बघा साखर टाकल्यानंतर रंग थोडासा डार्क होतो। बघा साखर टाकल्यानंतर थोडंसं असं पातळ होतं आपलं मिश्रण। आपण आता हे 4 ते 5 मिनिट घट्ट करून घेऊ। बघा 3 मिनिट आपण असं मिश्रण आटून घेतलं। आता मी गॅस कमी करते, असे बुडबुडे यायला लागले बघा। या स्टेजला आपण मिल्क पावडर यामध्ये टाकणार आहे। मिक्स करून घेऊ छान। बघा गॅस बंद केलेला आहे मी
गॅस बंद करून मिल्क पावडरचे सर्व गाठी अशा छान मोडून घ्यायच्या, स्मूथ करून घ्यायचं। बघा आपण गॅस बंद करून अगदी शेगडीवरून खाली उतरून घ्यायचं, मस्त असं गाठी मोडून टाकायच्या मिल्क पावडरची। ही स्टेज एकदम महत्त्वाची आहे। ही कृती आपल्याला जमली की आपला मँगो रोल किंवा मँगो बर्फी एकदम मस्त होते। समजा तुमच्या जास्त गाठी झाल्या तर तुम्ही काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं, एकदम स्मूथ टेक्स्चर होतं। बघा दुधावरची साय 2 टेबलस्पून असेल एवढी घेतलेली मी, ते टाकूया आपण। छान चव येते, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडलं तर टाका। या स्टेजला टाकायची ती, छान मिक्स करून घेऊया। फ्रेश क्रीम असलं तर तुम्ही 2 टेबलस्पून टाका, एकदम छान टेक्स्चर येईल आपल्या बर्फीला, चवही छान येते। युक्तीची तिसरी गोष्ट अशी लक्षात ठेवायची की यामध्ये, या बॅटरमध्ये कोणतीही गोष्ट आपण टाकली, कोणतंही साहित्य टाकलं की छान हलवून घ्यायचं, म्हणजे त्याचं टेक्स्चर स्मूथ येतं। बघा 1 पिंच केशर घेतलं आणि गरम दुधामध्ये भिजवलं, ते टाकू, केशरचं चव या मँगो रोलमध्ये एकदम छान येईल। हे मिक्स करून देऊ। डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबऱ्याचा बारीक चुरा टाकूया, 4 चमचे टाकते मी। आवश्यक वाटलं तर आपण टाकू एखादाचा 1 चमचा अजून यात। आपलं मिश्रण आपल्याला ज्या पद्धतीने घट्ट व्हायला पाहिजे त्या पद्धतीने घट्ट करून घ्यायचं। नाही झालं तर काय करायचं, आपण एखादा चमचा मिल्क पावडर टाकायची, डेसिकेटेड कोकोनट टाकायचं। ही युक्तीची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। 3 ते 4 मिनिट आपण हे घट्ट करून घेऊ। बघा निऑन ब्राईट ऑरेंज कलर आहे, 2 थेंब टाकते मी। तुम्हाला रंग आवडत असला तर टाका, नाही तर तुम्ही स्किपही करू शकता। बघा 2च थेंब टाकले, जेल कलर आहे हा। आता मिक्स करून देऊ। बघा रंग टाकल्याने एकदम मस्त रंग आलेला आहे। आता तूप टाकूया, अर्धा टेबलस्पून आधी टाकलं, आता 1 टेबलस्पून टाकूया। आणि जे राहिलेलं डेसिकेट कोकोनट आहे 1 टेबलस्पून तेही टाकून देते मी। मिक्स करून देऊ। 4 ते 5 मिनिट हे चांगलं आपल्याला गोळा होईल इथपर्यंत घट्ट करून घ्यायचं आहे। बघा 5 मिनिट आपण सारखं हलवलेलं आहे मीडियम गॅसवर, होत आला, आता गोळा व्हायला लागला, पॅन सोडायला लागलं। बघा मिश्रण आपलं अजून थोडंसं आपण 1-2 मिनिट करूया त्याला घट्ट, त्यानंतर आपण 2 मिनिट हलवतोय सारखं। मिश्रण गोळा झाला, आता गॅस बंद करूया। असा गोळा झाला पाहिजे बघा, एकदम छान असं सॉफ्ट। सर्व मिश्रण आपण या डिशमध्ये काढून घेऊ। आपण हे थंड करून घेऊ। थंड झाल्यावर मी थोडंसं गोळा बाजूला घेते, दाखवते तुम्हाला कसं झाल्यावर आपण बंद करायचं गॅस। बघा अशा पद्धतीने गोळा तयार झाला आणि चमक आली त्याला, ते आपलं मिश्रण तयार झालं समजायचं। आपल्या मँगो रोलमध्ये कुठलेही आर्टिफिशियल फ्लेवर आपण टाकले नाही। थोडीशी वेलदोड्याची पूड टाकूया, गॅस बंद केल्यानंतर टाकायची। कढईत टाकायला पाहिजे, पण माझ्या लक्षात नाही राहिलं, या स्टेजला टाकली तरी चालेल। मिक्स करून घेऊ आता आपण। साखरेबरोबर वेलदोडे वाटलेले नाही, छान मिक्स करून घेऊ। आपल्या मँगो रोलचं मिश्रण तर थंड झालंय, ते 2-3 मिनिटात होतं ते। बघा किती चमक आली, रंगही छान आला मस्त। आपण हे मिश्रण बटर पेपरवर टाकूया। आता याला आपण चौकोनी करून घेऊ। बघा चौकोनी करून घेतलं आपण स्पॅटुल्याने, लाटणं घेतलंय, त्यालाही आपण तूप लावलंय थोडंसं, आणि आता लाटून घेऊया। बघा मस्त झालंय की नाही, चौकोनीच लाटायचं। आता असं लाटायचं म्हटलं की फिरवून घ्यायचं आपण। आपल्याला रोल करायचा आहे याचा, असंच तुम्ही याच्यावर काजू बदाम टाकले, पिस्ते टाकले तर बर्फी तयार झाली तुमची। आणि याला बारीक वाटीने असे गोल गोल पाडले आपण तर ते पेढे तयार झाले। एकाच आपल्या रेसिपीमध्ये 3 रेसिपी तयार झाली, याच प्रमाणात तुम्ही करायचे। बघा आपण छान चौकोनी लाटून घेतलं, आणि आवश्यक वाटेल तेव्हा स्पॅटुल्याने आपण करून घ्यायचं आपल्याला पाहिजे तसं चौकोनी आकार। म्हणजे काय होतं, चौकोनी का करायचं तर आपल्याला रोल करायचा आहे याचा, म्हणून। आणि अशा पद्धतीने थिकनेस केलेला आहे आपण। बघा दाखवते मी तुम्हाला, जास्त जाड नाही बारीक नाही, क्लोजअपमध्ये दाखवते मी। आता बदामाचे काप घेतले, ते टाकूया आपण।
जास्त जाड नाही करायचे, बारीकच करायचे. आणि मोठा एखादा तुकडा आला तर आपण काढून टाकू. त्यामध्ये पिस्त्याची कतरण केली मी बारीक. ती पिस्त्याने रंग छान दिसतो आणि चवही छान लागते. यावर आपण लाटणं फिरून घेऊ. बघा, घरच्या साहित्यात आपण तयार केलेली एकदम हलवाईच्या दुकानात मिळते तशा प्रकारची आपली ही मिठाई तयार होणार आहे. बघा, याचा रोल करू आपण. टाईट रोल करायचे आहे, अशा पद्धतीने करायचं. आणि बटर पेपर हा सोडवत नाही राहायचं, असं घ्यायचं. परत अशा पद्धतीने घट्ट रोल करायचं. सोपं आहे एकदम, मस्त रोल तयार होतो. झाला आपला मँगो रोल तयार. याला आपण प्रेस करून घेऊ छान. हाताने असं करून घ्यायचं. बघा, बटर पेपर वरती ठेवूनच आपल्याला हे साईडला पण करून घेऊ. बघा, साईडलाही दाबून घेऊ छान. मस्त मँगो रोल तयार झालेला आहे. आता याला तुम्ही वरतून चांदीचा वर्क लावू शकता छान मिळाला तर, किंवा डेसिकेटेड कोकोनट सुद्धा आपल्याला लावता येईल. आता मी बटर पेपर पुरत नव्हता म्हणून या साईडला फिरवून घेतला. आरामात फिरवता येतो. आता गुंडाळून ठेवू आपण तो. बघा, या बाजूला समोर पुन देऊ आपण. हा रोल आता आपण फ्रीजरमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवू. तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर 1 तासापेक्षा जास्त वेळ लागेल. आपण आपला मँगो रोल फ्रीजरमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवला होता. बघू, दाखवते मी तुम्हाला. छान सेट झाला बघा. सगळ्या बाजून दाखवते मी तुम्हाला हातात घेऊन. एकदम मस्त झालं आहे बघा. आता कट करून दाखवते मी तुम्हाला. हे साईडचं काढून टाकू आपण. आपल्याला पाहिजे त्या जाडीचे आपण रोल कापू शकतो. हे बघा, मस्त झाले रोल आपले मँगो रोल कट करून झाले बघा. एकदम मस्त झाले. तुम्हाला तोडून दाखवते मी. हे बघा, अजिबात चिवट नाही, काही नाही. एकदम मस्त झालेली छान. या आंब्याच्या सीझनमध्ये हा मँगो रोल तुम्ही नक्की करून पहा. चवीला तर एकदम भन्नाट लागतो. पुन्हा भेटू अशाच नवीन मँगो रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.